नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेचे संचालक सागर चौगुले यांना डॉक्टर एन.जे. पाटील आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित। कर्नाटक येथे 20 व 21 जुलै रोजी होणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेचे 103वे त्रैवार्षिक अधिवेशन कर्नाटक येथे संपन्न होणार आहे। दक्षिण भारत जैन सभेचे 103वे त्रैवार्षिक अधिवेशन दिनांक 20 व 21 जुलै रोजी हारुगेरी तालुका रायबाग कर्नाटक इथे संपन्न होते। दर 3 वर्षांनी होणाऱ्या या अधिवेशनामध्ये सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात येतो। यावर्षी कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेचे संचालक माननीय श्री सागर चौगुले यांना डॉक्टर एन.जे. पाटील आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। श्री सागर चौगुले यांनी वीर सेवा दलाच्या स्थापनेपासून विविध पदावर काम करत असताना या संघटनेसाठी दिलेल्या योगदानाकरिता हा पुरस्कार त्यांना देण्यात येतोय। वीर सेवा दलात त्यांनी वाद्यपथक, क्रीडा, शिक्षण, स्वयंसेवक अशा विभागाचे प्रमुख तसेच कार्यवाह म्हणून कार्य करीत असताना वेगळा ठसा उमटवलाय। जैन तीर्थक्षेत्र श्रवणबेळगोळ येथे दर 12 वर्षांनी होणाऱ्या सन 1981, 93, 2006, 2018 महामस्तकाभिषेक सोहळ्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट संयोजन व सेवा विभागाचं संचालन केलंय। आजही ते वीर सेवा दलाशी जोडलेले असून वीर सेवा दलाच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेत असतात व नवयुवकांना मार्गदर्शन करीत आहेत। या पुरस्काराबाबत दक्षिण भारत जैन सभेचे सहखजिनदार अरविंद मजलेकर सर जयसिंगपूर नगरी न्यूजशी बोलताना काय म्हणाले ते आपण सविस्तर पाहूया। दक्षिण भारत जैन सभेच्या त्रैवार्षिक अधिवेशन 20 आणि 21 जुलै 2025 रोजी हारुगिरी कर्नाटक येथे संपन्न होत आहे। या अधिवेशनामध्ये इतर विषयांबरोबरच समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा देखील सन्मान केला जातो। आमच्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि सहकारातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय सागर चौगुले साहेब यांना यावर्षी दक्षिण भारत जैन सभा आणि वीर सेवा दल यांच्या मार्फत डॉक्टर एन.जे. पाटील आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। त्यांनी वीर सेवा दल आणि दक्षिण भारत जैन सभेमध्ये जवळजवळ 40 वर्ष सामाजिक कार्य केलेले आहे। हायस्कूलची उभारणी असेल, पंचकल्याण महोत्सव मधील योगदान असेल, आचार्य शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथीमधील योगदान असेल किंवा श्रवणबेळगोळ येथील महामस्तकाभिषेक येथील संयोजन असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठं काम केलेलं आहे। तेव्हा त्यांच्या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांचा गौरव या अधिवेशनामध्ये केला जाणार आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।